जय शिवराय मित्रांनो, शुभ प्रभात. आज आहे 16 जुलै मंगळवार. तर आता 8:48 झालेले आहेत आणि आपण आहोत आता ऑनलाईन. एक उबरची ट्रिप मारली आणि एक रॅपिडोची ट्रिप मारलेली आहे आणि ट्रिप मारून आपण रामकृष्ण मोरे सभागृह येथे थांबलेलो आहोत. तर आता इथं वेट करतो आहे, पण इथं काही ट्रिप पडत नाही. जर ट्रिप पडलीच नाही 5-10 मिनटात तर आपण लगेचच लोकेशन चेंज करणार आहोत, कारण जर इथं ट्रिपच पडत नाही तर इथं थांबून फायदा नाही आहे. तर बघूया आता काय होतं आहे. आज दिवसभर किती अर्निंग होते. आणि काल तर आपण 1600 रुपये अर्निंग केलं होतं. CNG भरला नव्हता, तर आता आपल्याला CNG भरावं लागेल. वाकड नाही तर भक्ती शक्ती साईडचं जर ट्रिप लागली आपण लगेच CNG भरून घेणार आहोत. तर ठीक आहे, बघूया मित्रांनो काय होतं इथे. तर फ्रेंड 10:37 झालेले आहेत आणि आपण आहोत आकुर्डी चौकाजवळ. तर आता इथे जस्ट ट्रिप सोडली आणि इथं नारळवाला दिसला होता एक. तर थोडी पोट पूजा होईल आपली. थोडं नारळमध्ये मलई येते आणि नारळ पाणी पण. तब्येत तिकडे जरा लक्ष द्यायचं आहे, कारण तुम्ही किती जरी कमवा, तब्येत जर खराब झाली आणि सगळे जेवढे कमवलेले पैसे तब्येतीला जाणार आहेत, तुमच्या डॉक्टरकडे जाणार आहेत, दवाखान्यात जाणार आहेत. त्याच्यामुळं खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या आणि प्रत्येक ट्रिप मारली की रिक्षातून बाहेर थोडंसं चाला. तर फिटनेसकडे लक्ष द्या तुमचं. तर मित्रांनो, हे DY पाटील कॉलेज समोर दिसते, रावेतमधला मोठा कॅम्पस आहे. तर इथून आपण उबरला एक ट्रिप उचलली मोरे वस्तीत चिखलीची. 104 रुपये दाखवले आहेत आपल्याला. कस्टमरला लोकेशनवर आलं, आपण कस्टमरच्या मेसेज केला आहे कस्टमरला. तर मित्रांनो 5 वाजणार आहेत आणि आपण आहोत मोरे वस्तीच्या पुढं चिखली रोडवर. तर आता किती एक जस्ट ट्रिप एंड केली आणि 105 रुपये उबरला झालेले आहेत DY पाटील कॉलेज रावेत येथून. तर हीच ट्रिप मी आणायचो ओलाला. या मुलगा जो आता ज्याला ड्रॉप केला आपण, ओलामध्ये जवळजवळ 112-113 रुपये व्हायचे. थोडक्यात किती जास्त व्हायचे थोडे, एवढं लक्षात नाही माझ्या. पण आता हे उबरमध्ये जायला लागला. तर ठीक आहे, आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण आणि 5 वाजणार आहेत. तर याच्या अगोदरची एक ओलाची राईड होती मित्रांनो आपली. तर त्याला जो रूट दाखवत होता ओलामध्ये आपल्याला, तर त्याला कस्टमरला त्या रूटने नव्हतं जायचं, स्वतःच्या रूटने जायचं होतं. तर असं बिलकुल करू नका मित्रांनो. ओला तुम्ही किती जरी फिरला इकडून तिकडून, 1 किलोमीटर होऊ द्या, 2 किलोमीटर होऊ द्या. तर आपण मोरे वस्तीत होतो मित्रांनो. तिथून आपण रॅपिडोला आपल्याला एक ट्रिप वाजली होती. पुणे गेट ज्यांनी आपला हायवेला आहे तिथं कस्टमरला सोडले, 71 रुपये घेतले आणि तिथून मग भक्ती शक्तीच्या साईडला होतं मी, सॉरी दुर्गा टेकडीच्या साईडला. तिथून आपल्याला एक संत ज्ञानेश्वर चौक म्हणजे भेळ चौक, तिथले एक उबरला राईड पडली. 48 रुपये घेतले कस्टमरकडून. आता जस्ट सोडले. तर सांगण्याचा उद्देश मित्रांनो, तुम्ही फक्त ओला नाही तर फक्त उबेरवर डिपेंड राहू नका. तर तुम्ही ओला उबेरसोबत रॅपिडो पण चालवा, ते पण तुम्हाला कामाला येणार आहे. कारण समजा ओला उबेरमध्ये राईड नाही पडली तर रॅपिडो तुम्हाला चांगल्या प्रकारे बिझनेस देणार आहे. आणि बऱ्यापैकी उबरच्या राईड्स रॅपिडोच्या ट्रिप्स भरपूर आहेत. तुम्ही असं नका त्याला कमी समजू. ओलापेक्षा जास्त ट्रिप्स आहेत रॅपिडोच्या आहेत. तर आता बघूया, आता आपण आहोत भेळ चौकात. भेळ चौकातून आपण चाललो आकुर्डी स्टेशन साईडला, कारण बहुतेक आता 5 वाजून तर गेलेत. पण बघूया, तिकडे जाऊनच आपल्याला ट्रिप भेटेल. तर बघूया काय होतं इथे.
तर थोड्या वेळापूर्वी आपण आकुर्डी स्टेशनला गेलो होतं. तर तिथून एका ट्रिप उबरच्या वाजवत होत्या, पण एक प्रायव्हेट आली आणि जवळच इस्कॉनच्या पुढे एक ब्रिज आहे म्हणली, तिथं सोडायचं आहे. तर इथं ब्रिजच्या इथं आल्यावर ती म्हणते अजून पुढे जायचं बिल्डिंगच्या इथं. पार मला जिथं आपलं ओलाचं 60 म्हणजे 80 रुपयेपर्यंत बिल होतं आहे, तिथं मला ही घेऊन आली आणि 60 रुपये ठरलेलं होतं. तर ठीक आहे, ठरल्याप्रमाणे पैसे घेतले, मी काय बोललो नाही जास्त. आणि त्याच्यामुळे हे असं असतं ना लेडीजचं, त्याच्यामुळं माझं लेडीजचं बिलकुल पटत नाही धंद्यामध्ये. मी जास्त काही बोलत नाही, पण माझं बिलकुल पटत नाही. आता माझं फक्त माझ्या आईशी आणि माझ्या 2 मुलीशी फक्त पटतं, त्याच्याशिवाय माझं लेडीजचं बिलकुल पटत नाही. मग बायको असू दे, म्हणजे बहीण असू दे, आणि मेहणे असू दे, बाकी कोण असू दे, आणि गिराईक असू दे, बिलकुल पटत नाही. काय म्हणजे नॉनसेन्स असतात एक नंबरचे. तर फ्रेंड्स पहा, इथं 142 माझे पॉइंट आहेत. आता हे काय म्हणतायत तुम्ही, आता गोल्ड नाही परंतु 16% कॅन्सलेशन जर रद्द काय करण्याचा दर ठेवल्यास तुमचे रिवॉर्ड्स परत मिळू शकतात. ते म्हणते की 16% कॅन्सलेशन, आता माझं 18% आहे, तर तुम्ही 16% जर आणलं म्हणजे 15% जर आणलं तर रिवॉर्ड्स भेटणार आहेत. आता तर मी उद्यापासनं मारणार आहे उबर आणि कॅन्सलेशन कमीत कमी ठेवणार आहे. तर आज बघा आतापर्यंत 700, आता इथून पुढे 9 ट्रिप काय होणार नाही, मी मारणार पण नाहीये. तर उद्यापासून आपण कंप्लीट करूयात. तर 7 वाजून गेलेले आहेत मित्रांनो, आणि आपला आजचा बिझनेस हा चांगला नाही झाला मित्रांनो. आणि उबरला 700 रुपये केलेत, रॅपिडोला काहीतरी 250च्या वरती आहेत, आणि ओलाला 100-150 रुपये काहीतरी झाले असतील. तर चांगला बिझनेस नाही झाला, कारण आपल्या चुकाच याला कारणीभूत आहे. कारण मला बऱ्यापैकी मोठ्या ट्रिप्स वाढल्या होत्या, मी आळस केला जायचा तिकडं. तर आळस नाही करायला पाहिजे होता मी, नाहीतर आपला बिझनेस बऱ्यापैकी चांगला झाला असता. तर 150-200च्या मला 3 ते 4 ट्रिपा वाजल्या होत्या, इझिली आपण उचलू शकलो असतो. तसंच रॅपिडोला पण होतं, रॅपिडोला पण चांगल्या ट्रिप्स पडत होत्या. मी काही काळच केला म्हणलं नको. कारण आहे मित्रांनो, कारण आहे बघा, मी 3-4 दिवस झाले व्यायाम चालू केला आहे, त्याच्यामुळे माझं अंग आहे ना आखडलं, म्हणजे दुखतं आहे थोडक्यात की. तर आता बॉडीला सवय झाली की मग बघूया. तर उद्यापासून आपण काय करणार आहोत, आता माझा कॅन्सलेशनचा, मी गोल्डमध्ये माझे 136-137 काहीतरी पॉईंट झालेले आहेत. पण गोल्ड आता ब्लू पार केलेलं आहे, आपण गोल्डमध्ये आलेलो आहोत, पण कॅन्सलेशन आहे आपलं 18%. तर गोल्डसाठी कॅन्सलेशन 15% कॅन्सलेशन गोल्डसाठी 15% कॅन्सलेशन पाहिजे. तर ते गोल्ड भेटल्यावर आपल्याला काहीतरी रिवॉर्ड्स भेटणार आहेत. तर आता बघूया, उद्यापासून 2 दिवसात आपल्याला टार्गेट ठेवले आपण, विदाऊट कॅन्सलेशन आपलं 18 वरून डायरेक्ट 15 वर आणायचं आहे. कॅन्सलेशन न कॅन्सल करता सगळ्या ट्रिप्स कंप्लीट करायच्यात. तर ॲटलिस्ट मला उद्या 20 तरी ट्रिप मारणार आहे मी, आणि उद्या फक्त उबरवर बिझनेस करणार आहे. तर बघायचं आहे मला की नक्की ह्यांचे रिवॉर्ड्स आहेत तरी काय. तर आता बघूया. तरी पण आता 7 वाजलेत, अजून 1-2 तास तरी ऑनलाईन आहोत, आणि तरी प्रयत्न राहील आपला छोट्या ट्रिप्स कंप्लीट करायचा. तरी बघूया किती ट्रिप कंप्लीट करतोय आपण. तर मित्रांनो, हे समोर तुम्हाला बिर्ला हॉस्पिटल दिसत असेल. सकाळपासून आपली 3री ट्रिप आहे बिर्ला हॉस्पिटलला सोडायची कस्टमरला. आता इथून गोटू टाकून थांबलोय आपण साईडला इकडं. तर रॅपिडोला बघा 334 बिझनेस झाला आपला. हे बघा 6 ट्रिप मारल्यात, 334, 48, 58, 71, 60, 48, 49, 334. किती ट्रिप, एकच मिनिट, किती 6 ट्रिप ह्या. आणि उबरला बघा, तुम्ही बघू शकता 11 ट्रिप मारल्यात, 700 रुपये एक ते केलेल्यात. 11 आणि हे किती 6, 17, आणि हे 3, 20 ट्रिप मारलेले आहेत आपण. याला किती झाले दाखवतो तुम्हाला, 81, 143, 66. ठीक आहे, हे ऑनलाईन जीपेला 899 सेटल.
करून घेऊया. 334 हे कुठले रॅपिडोचे आहेत. 701 उबर आहे, 276 ओला आहे, 60 रुपये प्रायव्हेट बुकिंग, 280 CNG, 1100 रुपये प्रॉफिट आहे आजचा. तर फ्रेंड्स 8:30 वाजलेले आहेत आणि आपण पॅकअप केलेले आहे. आता आपण घरी आलेलो आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला आम्ही आज किती बिझनेस केला ते दाखवतो आणि किती ट्रिप मारल्या ते पण दाखवतो. तर मित्रांनो, बघण्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. दाखवतो तुम्हाला किती बिझनेस केलेला आहे. तर फ्रेंड्स, आज काय आपण व्यवस्थित बिझनेस नाही केला. ट्रिप्स भरपूर होत्या पण आपण उचलल्या नाही, आळस केला. कारण व्यायाम करतोय 3-4 दिवस झाले, त्याच्यामुळं अंग दुखतंय आणि काही करण्याची इच्छा होत नाही आहे. तर आता त्याच्यासाठी जोपर्यंत बॉडीला रुटीन पडत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. तर उद्या बघू. आपला जो कॅन्सलेशन रेट आहे उबरचा 18% आहे, तो आपल्याला 15% आणायचा आहे. त्याच्यासाठी मी आता 2 दिवस फक्त उबर चालवून बघणार आहे किती ट्रिप होतात आणि किती. आता त्याच्यातही 20 ट्रिप मारायच्यात. इन्सेंटिव्ह भेटन आपल्याला 310. मायनसला आपलं अकाउंट गेलेलं आहे 250, 260 का 270 मायनसला आहे. ते पण प्लस होतील. तो एक फायदा होईल इन्सेंटिव्हच्या राईड मारायच्या. अशाही आपण आज 20 राईड मारल्या तर त्या उबरमध्ये मारूया. तर भेटूया मित्रांनो.